आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज. सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क. निर्भया कन्स्ट्रक्शनच्या सुजित काटे यांनी माझ्यावर आरोप केलाय की मी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कामात मी 10% पैसे मागितले म्हणून आणि गुंडगिरी केली म्हणून हे आरोप खोटे आहेत, असा खुलासा माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केलाय. सूर्यवंशी पुढे म्हणाले की आजपर्यंतच्या कारकिर्दीत काम करत असताना मी कधीच गुंडगिरी केली नाही. या आरोग्यवर्धिनी केंद्राचं काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून इस्टिमेटला 9 इंचाची वीट लिहिली असताना या ठिकाणी 6 इंची वीटमध्ये काम केलंय. 6 इंची बांधकाम केलंय. कामाची मुदत 4 मार्चला संपली आहे आणि जे आरोप काटे करत आहेत ते चुकीचे आहेत. नगरसेवक म्हणून काम करत असताना माझी जबाबदारी आहे ज्या ठिकाणी चुकीचं काम होत असेल त्याच्या विरोधात आवाज उठवणे. 150 दिवसात काम करणं बंधनकारक असताना ते काम काटे यांनी पूर्ण केलं नाही. त्यामुळे प्रशासनाने सुजित काटे यांच्यावर कारवाई करावी आणि जे केले ते काम निकृष्ट दर्जाचं केलंय. निकृष्ट दर्जाचे झालेले काम झाकण्यासाठी मी दिलेले पत्र थांबवण्यासाठी काटे यांनी दबाव तंत्र वापरत आहेत, असा प्रतिआरोप माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केलाय. निर्भया कन्स्ट्रक्शनच्या मालकाने माझ्यावर आरोप केला काटेने की मी जी इथं मोती चौकातल्या आरोग्यवर्धिनीचं केंद्र आहे त्या केंद्रासाठी 10% मागितले आणि मला गुंडगिरी केली. आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना असं कधी गुंडगिरी केलेली नाही. त्याचबरोबर आज इथं जे आपण आलो आहे काम बघितलं तर काम हा निकृष्ट दर्जात झालं आहे. 6 इंची वीटमध्ये काम केलेलं आहे. इस्टिमेटला 9 इंची बांधकाम आहे. 6 इंची बांधकाम केलं आहे. त्याचबरोबर जे पिलर उभा केलेत ते पिलर RC ह्याच्यामधलं करायला पाहिजे. M20मध्ये RMC ह्याच्यामधलं आणून हे इथं काम करायला पाहिजे होतं. ते केलेलं नाही आहे. पाणी मारलेलं नाही आहे आणि ह्या कामाची मुदत 4 मार्चला संपलेली आहे आणि 4 मार्चला मुदत 4 मार्च 2024ला मुदत संपली आहे आणि माझं पत्र आयुक्त साहेबांना हे गेलेलं आहे ते 14 तारखेला 14/3ला, म्हणजे यांची कामाची मुदत संपल्यावर गेलं आहे आयुक्तांना पत्र आणि परत रिमाइंड 16/4ला गेलं आहे. तर त्यांनी हे आरोप केले हे चुकीचं आहे. मी आज माझ्या भागामध्ये काम करत असताना इथं नगरसेवक म्हणून काम करत असताना जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून काम करत असताना जिथं मला काही काम चांगले झालेलं दिसत नाही ते जबाबदारी माझी आहे. मी तर मला दिसलं हे आरोग्यवर्धिनी मंजूर करत असताना 15 आरोग्यवर्धिनी आल्या. त्यातलं इथं आपण हे आरोग्यवर्धिनीचं काम इथं चालू केलं. त्या कॉन्ट्रॅक्टरना 150 दिवसाची मुदत होती. त्यांनी ते काम पूर्ण केलं नाही. काम निकृष्ट दर्जात झालं. मग मी लोकप्रतिनिधी म्हणून बघायचं नाही का ह्या गोष्टीला? आणि न बघता जर काही झालं तर लोक आम्हालाच विचारणार आहे काम निकृष्ट दर्जात झालं तुम्ही काय करत होता? त्यामुळे मी आयुक्तांना एवढंच पत्र दिलं की कामात दर्जा बघावा आणि त्याचं बिल अदा करावं. कुठे त्यात हे जे संबंध आहे आणि त्याची जी आत्ता हे दिसते लोकांना किंवा आता निकृष्ट दर्जात काम झालं हे त्याचं काम झाकण्यासाठी दबाव तंत्र वापरण्यासाठी माझं पत्र आहे ते पत्र शांत राहण्यासाठी त्यांनी दबाव माझ्यावर तंत्र वापरण्याचं त्यांनी काम केलं आहे. पण मी एक कार्यकर्ता आहे. मी कुणाला कुठल्या दबावाला घाबरत नाही. जे योग्य आहे ते योग्य आहे, अयोग्य आहे ते अयोग्य आहे. आणि मी आयुक्तांनाही हे करून सांगितलं आहे की ह्याची शहानिशा व्हावी कामाची. त्याचबरोबर त्याचं रनिंग बिल उतरवलं आहे ते कसं उतरवलं त्याची चौकशी व्हावी. आणि आत्तापर्यंत मला लोकांचे फोन आलेले आहेत कामं बाहेर केलेले आहेत त्याच्या कामाची त्याची चौकशी व्हावी. आता त्याने अनेक आरोप केला की इथं गेट बंद आहे. ते गेट तर कुलूप आहे. आता तुम्ही बघितलं कुलूप असलं तरी ते गेट उघडतं आहे. त्याचबरोबर एक सळीचे ह्याचं आहे ती त्याच्याकडेच किल्ली आहे. सगळ्या त्यांच्या कामगारांकडे होती. एक इथलं आरोग्याचं आपले सामान ठेवतात त्यांच्याकडे होती त्याची किल्ली त्यांनीच घेतली. आता माझ्या सळ्या चोरल्या गेल्या काय म्हणून इथं ते गेले. आत्ता सळ्या इथंच आहे, सामान इथंच आहे. बरं त्याचं काम होतं इथं वॉचमन ठेवणं ते त्याने ठेवलेलं नाही, पाणी मारलेलं नाही. मग ह्या गोष्टी त्यानं गरजेचं आहे. मी त्याच्या आरोपाचं खंडन करतो आहे. हा त्याचा ब्लॅकमेलिंगपणा आहे की ह्याचं काम झाकून जावं ह्यासाठी आणि त्याची मुदत 4 मार्चला संपली आहे. तर प्रशासनानं ते मुदत संपलेली आहे आणि काम पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्याबद्दलही त्याच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी.